त्याला उत्सुकता वाटते, गाडीतनं खाली उतरतात आणि ते ह्या माणसाला विचारतात की तुम्ही असं बसू नका, आळस करू नका. तर ते म्हणतात काय करू? ते म्हणतात काम करा, कष्ट करा. ते म्हणतात मग काय होईल? मग तुम्हाला पैसे मिळतील. मग काय होईल? मग तुम्हाला गाडी घेता येईल. मग काय होईल? मग तुम्हाला बंगला बांधता येईल. मग काय होईल? तुम्हाला निवांतपणे जगता येईल. आपली पारावरची माणसं म्हणतात आता काय आता ही गोष्ट आहे, तुम्ही आपला ही गोष्ट पाहताय. ही गोष्ट आपण नेहमी बसण्यामध्ये सांगायची सांगायचं असं आहे. ग्रामीण जनतेशी संवाद साधण्याची आपणच्या हातोटी विलक्षण आहे. एक मुद्दा सांगितल्याशिवाय राहत नाही की विष्णूशास्त्री चिपळूणकर नावाचे लेखक मोठे महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. ते म्हणायचे या महाराष्ट्रामध्ये सामाजिक काम करायचं असेल, सार्वजनिक जीवनामध्ये काम करायचं असेल तर दोन गोष्टी आल्या पाहिजे. पहिलं म्हणजे रचना. रचना म्हणजे संस्था निर्माण करणं आणि दुसरं म्हणजे रचना. रचना म्हणजे बोलणं आणि लिहिणं. तुम्ही महाराष्ट्रातला कुठलाही महापुरुष बघून घ्या, ह्या दोन्ही आघाडीवरती किंवा दोन्हीपैकी एका आघाडीवरती त्यानं काम केलेलं आहे. आप्पांनी ह्या बाबतीमध्ये दोन्ही आघाडीवरती काम केलेलं आहे. म्हणजे त्याने उभारलेल्या सगळ्या संस्था आपल्याला माहिती आहे. त्या सगळ्या संस्थांचे वैशिष्ट्य आहे की कुठल्याही युनिटला भेट द्या तिथं कमालीची स्वच्छता आहे. कुठल्याही युनिटला भेट द्या तिथं कष्ट करणारी माणसं आहेत त्याची जाणीव होते. म्हणजे असं म्हटलं जातं सिम्प्लिसिटी इज द मोस्ट कॉम्प्लिकेटेड स्किल. आप्पा मंत्री असताना त्यांच्या इस्लामपुरातल्या घरामध्ये खालचा हॉल अनेक वेळेला स्वतः धरताना मी बघितलेला आहे. त्यामुळे भाऊ तुम्ही सुद्धा आप्पांची कष्टाची परंपरा जपलेली आहे, त्याच्याकडून तुम्हाला असण्याचं कारण नाही. माझा मुद्दा त्याच्या पुढचा आहे की आप्पांच्याकडे मग आणि गुण काय आहेत. आपल्या गोडके सरांनी उल्लेख केला की आप्पांनी 16 पुस्तकं लिहिली. कळलं का लिहिलं, समजलं का लिहिलं, ऐकलं का लिहिलं. ही तिन्ही पुस्तकं भाषणाची थिअरी आणि प्रॅक्टिस सांगणारी पुस्तकं आहेत. मी स्वतः वक्तृत्व पुस्तक लिहित असताना आप्पानं सर म्हटलं मला पुराण काळात कोण कोण बोललं त्याची माहिती पाहिजे. आपण म्हणते उद्या ये. दुसऱ्या दिवशी गेल्यावर 3 पाने मजकूर घेऊन तयार होता. माझ्याकडून आज पण सिक्रेट सांगून टाकतो मला. एका प्रकरणामध्ये 3 पानं ही आप्पांनी लिहिली आहे माझ्या पुस्तकामध्ये. त्यामुळे आप्पा हे वक्ते म्हणून पुढे आले, आप्पा हे लेखक म्हणून पुढे आले. आजचे राजकारणी म्हणतात आम्हाला कामाच्या बाबतीत वाचायला वेळ मिळत नाही. माझा प्रश्न असा आहे, पंडित नेहरू पंतप्रधान 15 वर्ष होते, तुरुंगात गेले होते, तरी त्यांनी पुस्तके लिहिली, तरी ते भाषण करायचे. शरद पवार आजचं प्रातिनिधिक उदाहरण आहे की ते उत्तम वाचन करतात. यशवंतराव चव्हाणांनी तर तुरुंगाला माझं विद्यापीठ असं म्हटलेलं आहे. ह्या सगळ्या माणसांना वेळ मिळतो, तसा आपण पण वेळ काढला पाहिजे. आपण कुठे काढला पाहिजे तर तो प्रवासात काढला पाहिजे. आणि आपण अनेक वेळा प्रवासामध्येच असं वाचत राहतात. त्यामुळे आप्पांची उभारणी कुठली आहे? संस्थात्मक उभारणी 1 नंबर आहे. लेखक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. वक्ते किंवा श्रीपादांवर डांगे असं म्हणायचे की वक्तृत्व हे नेतृत्वाचं साधन आहे. ते आप्पांच्या बाबतीमध्ये वक्तृत्व हे नेतृत्वाचं साधन आहे हे त्यांनी साधार सिद्ध केलेलं आहे. तेव्हा अशा माणसाचा वारसा जपताना किंवा मी तुम्हाला मान्य केलं आहे की आप्पांच्या सारखं तुम्ही भरपूर कष्ट करता. कष्ट करायला तुम्ही लाजत नाही. तसंच सम्राट बाबा हे सुद्धा त्यांच्या नेत्यांनी दिलेल्या आशीर्वादाप्रमाणे लवकरच आमदार होते. त्याच्याबद्दल माझ्या माझा मुद्दा असा आहे की या सार्वजनिक जीवनामध्ये आप्पांच्या सारखं टिकाऊ अशा प्रकारचं राजकारणामध्ये जर आपल्याला वावरायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही दोघांनी मिळून, जास्त आगाऊपणा होतोय मला, दोघांनी मिळून 1-2-3 दिवसात किमान एक पुस्तक वाचावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आप्पांना